नमस्कार. सर्वांच्या लाडक्या श्री गणेश हा 14 विद्या आणि 64 कलाचा अधिपती असलेले दैवत आहे. आणि आपण गणपती बाप्पांचे या दिवशी उपवास केल्यास, गणपती बाप्पांची सेवा केल्यास आपल्याला सर्व इच्छा या लवकर पूर्ण होत असतात. आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. कोणत्याही परिस्थितीत फक्त एका लिंबाचा करा हा प्रभावी उपाय. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. कितीही कठीण इच्छा असो त्या लवकर पूर्ण होतील. कारण दारिद्र्य नष्ट होणार आहे, दुःख नष्ट होणार आहे. कारण गणपती बाप्पा हे दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत. त्यांची उपासना केल्याने आणि या दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्याने निश्चितच बाप्पा आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण करत असतात. तर आज हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका. संकष्टी चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडायचा असतो. यथाशक्ती गरीब आणि गरजूंना दान देखील या दिवशी आवर्जून करावे. असे केल्यास जन्मोजन्मीचे समाधानी पुण्य प्राप्त होत असते आणि आपल्या कामात मनोबल वाढण्यास मदत देखील होते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक होतो. आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान कायम टिकून राहते अशी एक धार्मिक श्रद्धा आहे आणि या गोष्टी आवर्जून प्रत्येकाने करावे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये या समस्या येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सतत घरामध्ये चिडचिड, वादविवाद, आजारपण किंवा कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे, त्यासोबतच अनेक संकटांना सामोरे जावे लागणे, काही ना काही विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये कायमच असणे, त्यात नकारात्मकता किंवा आलेला पैसा घरामध्ये न टिकणे, खूप कष्ट मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा देखील तुम्हाला मिळत नाही, अशा असंख्य समस्या किंवा यापैकी एखादी जरी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे, संकटे नष्ट करणारे देवता आहेत. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने अर्थातच तुमच्या घरातील सर्व विघ्न संकट दूर होणार आहेत. नकारात्मकता देखील तुमच्या घरातली नष्ट होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता आहेत. कोणत्याही पूजेमध्ये प्रथम पूज्य गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते. त्याचबरोबर बुद्धिदाता देखील आहेत, म्हणून तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. 2025 मधला हा शेवटचा महिना असल्यामुळे संकष्टी चतुर्थी देखील या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे. आणि गणपती बाप्पा हे प्रेरणा देणारे देवता आहेत. गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड, आस्था बाळगणारा, असा सर्वांचा आदर्श वाटणारा देव आहे. हे व्रत केल्यास बाप्पा हे शीघ्र फळ देत असतात आणि या व्रतासोबतच तुम्ही असे काही उपाय केल्यास तुमच्या आयुष्यातील संकटे हे दूर होत असतात. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे शुभ फल देणारे देवता असल्यामुळेच तुम्हाला ह्या दिवशी व्रत करून हे उपाय करायचे आहे. म्हणजे तुमच्या उपायाचे शीघ्र फळ प्राप्त होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतील. त्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर काही मंत्र जप देखील करायचे आहेत. गणपती बाप्पांना पूजा करण्यावेळी शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. तर 21 वेळा आवर्तन द्यावेत, अत्यंत शुभ ठरत असते. किंवा तसे नाही शक्य झाले तर ओम गणपतीये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. यानंतर फुले अर्पण करायचे आहे, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. संध्याकाळी देखील उपवास सोडताना गणपती बाप्पांची आरती करायची आहे, मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर चंद्रोदय असेल त्यावेळेला तुम्हाला हे सर्व करून दुर्वा फुले व्हायची आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा असतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी ही अवश्य अर्पण करावी. असे सांगितले जाते की अगदी काहीच नाही करणं शक्य झाल्यास तुम्ही भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे आणि चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये. आपण या व्हिडिओमध्ये चंद्रोदयाची वेळ देखील बघणार आहोत.
तर मग तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे हे आपण पुढे बघूयात आणि चंद्रोदयाची वेळ देखील बघणार आहोत. तर मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो आज तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे. फक्त हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करताना मूर्ती असो किंवा फोटो, त्यांची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल तितके तुम्हाला फळ मिळेल आणि सेवा अगदी सोपी आहे, कारण गणपती बाप्पांचे मंत्र देखील खूप सोपे आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रकारे नक्कीच करा. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले, जास्वंदाचे फूल, दुर्वा वाहायच्या आहेत. त्याबरोबरच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. हा लिंबू तुम्हाला पिवळसर चांगला घ्यायचा आहे. लिंबावरती कुठलाही डाग किंवा खराब झालेले लिंबू आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे. ज्या पेनाची शाई लाल असेल असा लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचे आहे व त्या पेनाने तुमची इच्छा जी आहे ती त्या लिंबावर लिहायची आहे. मग ती कर्जमुक्तीबद्दल असो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असोत. कर्जमुक्ती असं लिहायचं किंवा मुलाची प्रगती असेल तर मुलांची प्रगती, घरातील काही दोष असतील तर घरातील दोष, अडथळे, अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला त्याच्यावर लिहायचे आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती थोडक्यात त्या लिंबावर 1 ते 2 शब्दातच लिहायची आहे. त्यानंतर हे लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे आणि 108 वेळा ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, जी तुम्ही त्या लिंबावर लिहिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी मनापासून एकदा प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर जे लिंबू आहे ते लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे किंवा फोटोच्या मागे ठेवायचे आहे. फोटोच्या समोर ठेवायचे नाही, तर ते मागे ठेवायचे आहे आणि दिवसभर हे लिंबू त्याच ठिकाणी राहू द्यायचे आहे. रात्रभर देखील हे लिंबू तिथेच ठेवायचे आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे. त्यानंतर ते जे लिंबू आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या फोटो मागून किंवा मूर्ती मागून उचलायचे आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल, नदी असेल, तलाव असेल, तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत ते लिंबू त्या ठिकाणी प्रवाहित करायचे आहे. फक्त एवढाच एक साधा आणि सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. अगदी सोपा आहे. हा उपाय केल्याने आपल्या सर्व काही इच्छा, मनोकामना अगदी सहजच पूर्ण होतात. आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत राहते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या प्रत्येक कामात यश मिळत राहते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली प्रगती होत नसेल तर, हवा तसा व्यवसाय चालत नसेल तर, नोकरीत किंवा इतर कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर, कोणत्याही कामात अपयश येत असेल तर गूळ आहे तो गूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि गुळाच्या 21 गोळ्या करायच्या आहेत. म्हणजेच गुळाचे अगदी छोटे छोटे लाडू बनवायचे आहे, फक्त गुळाचेच. आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आणि उद्योग व्यवसायात, नोकरीत प्रगती होण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आणि तुमच्या कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ते 21 लाडू तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात आलेल्या भक्तांना वाटवू शकतात. नसता तुम्ही गणपती बाप्पांसमोर ठेवलेत तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 अगदी सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. लिंबू प्रवाहित करताना नदीमध्ये पाणी असायला हवे, त्याच नदीमध्ये तुम्हाला ते लिंबू प्रवाहित करायचे आहे. आणि सर्वांनाच जमेल असा गुळांच्या लाडूचा अगदी सोपा, प्रभावी आणि खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. घरातल्या ह्या वस्तूपासून तुम्ही हा उपाय केल्यानंतर गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील व तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे तर दूर होणारच, बरोबर तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होणार. आणि अगदी सोपे आणि घरातल्या वस्तूंचे हे प्रभावी उपाय नक्की करा. उपाय केल्याने निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर उद्या 7 डिसेंबर आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 8:31. तुमच्या एरियानुसार थोडीफार मिनिट कमी जास्त होऊ शकतात. नक्की हा उपाय करा. धन्यवाद.